एनिवेज, तर सस्पेन्स दिसतोय काहीतरी, नाही का? आपली मराठी भाषा जी आहे ना, ती महाराष्ट्राची एक अभिमानास्पद अशी ओळख आहे. या भाषेचा इतिहास, साहित्य, संस्कृती, अभिव्यक्ती खूप अतिशय समृद्ध आहे. पण तिची खरी ताकद आहे तिच्या बोली भाषेमध्ये, ज्या लोकजीवनाशी आपण जोडलेल्या जिवंत आणि स्थानिक अशा अनुभव मांडतात. आणि मच्छिंद्र कांबळे म्हटले की काय आठवतं? अफलातून नाटक वस्त्रहरण. ऍब्सोल्युटली. मालवणी ही अशाच एका बोली भाषेपैकी एक आहे. ती आपल्या कोकणातल्या माणसांची भाषा. कसं काय? त्यांचा स्वभाव, त्यांची जीवनशैली आणि त्यांच्या संस्कृतीचा एक आरसा येतो. मालवणी बोलण्यात एक अत्यंत गोड अशी मिठास आहे. तिच्या शब्दात टोकदारता तर आहेच, पण संवादातील मिश्किलपणा आणि जो हजरजबाबीपणा आहे त्याच्यासारखं कॉम्बिनेशन कुठेही मिळणार नाही. खरं बोललास. आणि जसं की विशाल म्हणाला, मालवणी भाषा म्हटलं की सर्वप्रथम आठवतं ते अफलातून नाटक वस्त्रहरण. मच्छिंद्र कांबळेंनी मालवणी भाषेला रंगमंचावर एक वेगळा श्वास दिला, एक वेगळी ओळख दिली. आणि वस्त्रहरण हे केवळ एक विनोदी नाटक नाही बरं का, तर ते आहे मालवणी बोलीच्या सौंदर्याची आणि ताकदीची जिवंत झलक. तर अशाच एका अफलातून सादरीकरणासाठी सज्ज रहा. प्राजक्ता रानडे दिग्दर्शित वस्त्रहरणची एक झलक सादर करत आहोत. आणि कलाकार आहेत रोहन राणे, आशिष मांजरेकर, किरण पवार, संदीप पाटील, योगेश यादव, ओंकार कुलकर्णी, अमित मुळे, निरंजन रानडे आणि विशाल नारखेडकर. चला चला येतंय की कशाला एवढी घाई करताय? चेक चेक पडदा मी पण त्याच्यानंतर थांब 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 अरे होय 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 बोंबाबोंब कित्याक करतात रे? टाळयो कित्याक फुकतात आणि शिट्ट्या कित्याक पिटतात? तात्या टाळ्यो पिटत्यात आणि शिट्ट्या फुकत्यात. अरे मूर्खा, तात्या हसलं ना. अरे बाबा, महाराष्ट्र मंडळाचो प्रोग्राम हा, टोरा टोरा इलेली त्या गाळयो कशो घ्यायच्यो? तू समजावून घे आणि लोकां पण समजावून घेती. तुमका सांगताय, गावात नाटक करूचो म्हणजे केवढो मोठो डोक्याक ताप हा तुमका माहिती हा? अरे तुमका काय माहिती हा? अरे माझो इतक्या वर्षाचो एवढो दांडगो अनुभव हा, म्हणून या सगळा मी करतय. आणि मी तसलोच निस्को म्हण आणि या सगळा तुमचा सहन करतय. तात्या तात्या धोतर. अरे माझ्या धोत्राचा काय? तात्या माझो नाय, काकूंचो. अरे काय मेल्या हा? आता काय करशील? दादा काकून सांगितलं लक्ष ठेवाय ह्याच्यावर. आव शिक रे, काय धोत्रात नको जाऊ. चल चल बाजूक राह, चल बाजूक राह. बरं सगळी माणसं इली? अस्करवाले, ऑस्लोवाले इले काय? आणि द्रमणवाडीतले आव शिक रे गाव. चाकरमनी पण इले? वय वय सगळे इले ना. आता नाटकात सुरुवात करू पण. कोण रावले? हा सँडविकावाले. मला माहिती होता, मुद्दाहून नाव नाही घेतलं, पुढे पुढे करतात केलंय. चला नाटकात सुरुवात करूया. चला मास्तरांनो, येवा लवकर. आलो 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 आलो. चला रे, चला सगळ्यांनी रंगमंचावर या. चला. अरे लाईनीनं या रे, लाईनीनं या. चला लवकर. कसं शिकवलंय, कसं शिकवलंय?
शिस्त म्हणजे शिस्त. ए पोरा, आज नाटकाचा दिवस, तू घेऊन आणि आज बांगडो खाऊन येलस. मग काय केलंस मग रे? तात्या तुमका मी लय शोधलं, पण तुम्ही खेळच गावात नाही. मग काय केलंस? मग मी तुकारामाच्या आट्यावर गेलाय. माका तुकाराम म्हणालो, काय म्हणालो? मांडू ते आत्ताच चोरू मारून गेले म्हणून. आवशिक रे गावाचा सगळ्यांच्या पुढे सांगू का या दिग्दर्शकाची लाच काढतात. अहो तात्या तुम्ही सुद्धा. अरे मी सुद्धा म्हणजे आज नाटकात आज केवढं मोठं दिवस, नाटकाचा दिवस, एवढी माणसं येईल, सगळं काम कसं चोख पार पडू नको म्हणून जरा वाय घेऊन येलंय. बरं घेऊन येलंय म्हणजे चाय पिऊन येलंय, दुसरा तिसरा काय विचार करा नको तुम्ही. काय तात्या, चला आले का सगळे? नांदीला सुरुवात करूया. एक पाऊल पुढे. अरे उचला रे त्याला, उचला उचला. आले का सगळे? आले तर एक साथ नांदी शुरू करेंगे. शुरू कर. अमित दास प्रभु पदास. ये स्टॉप स्टॉप स्टॉप. आता काय रावला? कोण कोण कोणाला हवाय शिरा? कोण बोलला? कोण बोलला? हो ना, मग बोललं कोण? कोण बोलला? हात पुढे कर, हात पुढे कर, हात पुढे कर. घे मास्तरानू, नांदी कित्याक थांबली? हे तुम्ही मला विचारताय? होय होय, मी तुमका विचारताय नांदी कित्याक थांबली. मला विचारताय तुम्ही हे? तुम्ही काय माझा व्याकरणाचा अभ्यास घेता? नांदी कित्याक थांबली? तात्या किती वर्ष झाली तुम्ही या नाटकामध्ये गावामध्ये काम करताय? आमचे पिढी बर्बाद झाले ही नाटक करून. आता मला कळलं तुमच्या पिढ्या का बर्बाद झाल्या ते. बरा झाला एका लवकर कळला का? अरे नांदी सुरू करायच्या आधी इथे नारळ ठेवायचा असतो. हे कुणा एका नारळाच्या डोक्यात आणलंय का? मला शिकवत आहेत मूर्ख, बावळट, भिकार. शिव्या देता. मास्तरानू, तुम्ही एकदम दुर्योधनाच्या भूमिकेत शिरला. अहो नाटकाचे तालीम मास्तर तुम्ही. गाराणा घालूचा, नारळ ठेवचो, तुम्ही माका आठवण करू देऊ नको? बरोबर आहे. तुमच्या धोत्रापासून तुमच्या नारळापर्यंत सगळ्याची आठवण आम्ही करून द्यायची. तात्या तात्या अरे धोतर काय? गाजूग्रह सार्वजनिक विषय करू नको. धोत्रात शिरता सारखं सारखं. मास्तरानू, नांदीक सुरुवात करा. चला. नारळा नारळ नारळ माका सांगतायस नारळ आणू? चल तकडे पहिले नारळ घेऊन येतो पटकन. चल. तात्या तात्या. ओय 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 ओय, एकाच नारळ म्हणतात. हातात म्हणाल हाकडे. बरं तू काय काम करशील? पूजेचा सामान घेऊन येजा. पूजेचा सामान म्हणजे? अरे पूजेचा सामान, पूजेचा. जे पूजा सामान. आवशिक रे गाव सगळेच माझ्याकडे राशी कशी येत रे देव जाणे बाबा. चला एक साथ अर्धवर्तुळ. आवशिक रे गाव, ही सगळी आपलीच माणसं. माका वाटला त्याकडे कोकण रेल्वेची दराड कोसळली काय घसकर. हे बाय गाडी कोणाची ही? ये पानाट. बरा ठेवलं. एक साथ हात जोड. हो मास्तर, एकदाच काय तर तोडा नाही तर जोडा. सारखा काय चाललाय तुमचा? अहो तसंच बसवलंय ना. काय बसवलंय करताय? बसवलंय म्हणते. काय हो मेलो हसताय की बसवलं करताय. चल पटकन पाना लावून घे. चल. हे पोरा, मेल्या कोकण रेल्वे तकडे बँगलोर पर्यंत जाऊन पोहोचली आणि तू काय सावंतवाडीच्या भोगद्यात अडकले. चल बाहेर जाऊ दे. बाहेर ये चल.
आणि पटकन पाना गोळा करत ये आणि 12 पाचाची 5 पाना लावून घे पटकन. 12 बापाची 5. औषिक रे खाव. पहिले एका बापाशीचा उजवूया मग 12 बापाशीचा काय तर बघूया. ह्या रे काय मेल्या तू पाना धुतलाच नाही तो कावळं हगलेलो तसाच आहे. शिरा घाल नेऊन तो तुझ्या तोंडावर ना बघलाच नाही. कोण शिकलो रे हो? अरे शुभ कार्य चिकूच नाही तुका समजत नाही. एवढं मोठं रेवडो झालोस तो. काय रे काय सांगलंस का तू? वा काय दाजीचा इंग्रजी एकदम सुधारला ना. ए पोरा तू काय कुर्लं धरता? काय डबी 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 मेल्या धोत्रात घुसत डबी काढून घुसमटशी मेल्या. चल बाजू कर. चला पोरानू घराना घालताय ना हात जोडून घ्यावा. चला पटापट. जोडलास काय रे? हो. ए मागे वा रे मागे वा. काय बाकी हात जोडल्यानच नाही. मी सांगते ह्याच्या टायमात ह्याच्या आईशी न पटवळाची भाजी खायला नसते. काय बाकी चंदारता आणि काय मुरडता जशी काय चपाती घातल्या ना मोठी. सरळ बरो आणि नाडी आतमध्ये घे. काय करता आणखी. चला पोरांनो सगळा झाला आता घरांना घालून घेऊया ना. हो. सगळ्यांनी वय महाराजा म्हणायचा. हो. जो वय महाराजा म्हणणार नाही त्याला पुढच्या वर्षी नाटकात काम नाही. कळालं का सगळ्यांना? लक्षात ठेवा. चला तुमका सगळ्यांका सांगते तुम्ही पण वय महाराजा म्हणायचा. तुम्ही पण लक्षात ठेवा. जय महाराजा 12 गावच्या 12 राटीच्या 12 वैवाटीच्या महाराजा. होय महाराजा. सालाबाद प्रमाणे बाळगुपला आणि नाटकाचा कार्यक्रम आयोजिलेलो हा रे महाराजा. तो सुखरूप पार पडून दे रे महाराजा. जर समजा बुतूरचा बाहेरचा कोडचा पिसा चाळेगत कोणी काय करणी केल्या नसत रे महाराजा. ती तुझ्या पायाबुडी चिरडून टाक रे महाराजा. जर समजा कोणी उभं होईल असं त्या आडवं गेलो सर आडवं कर. उभं वडाची साल पिंपळाची साल वडाकला आणि त्याचे दात त्याच्याच घशात घाल रे महाराजा. एकाचे 21 कर 5चे 25 कर असलेल्या नसलेल्या सर्व बाळ गोकुळाका सुखी आणि समाधानी ठेव रे महाराजा. महाराष्ट्र मंडळाच्या सर्व सभासदांका सुखी आणि समाधानी ठेव रे महाराजा. त्यांचे इच्छे आकांक्षे पूर्ण कर रे महाराजा. आणि आमच्या महाराष्ट्र मंडळामध्ये सगळा काय सुखरूप होऊन दे रे महाराजा. आणि नॉर्वेच्या शासनात टॅक्स कमी करूची बुद्धी दे रे महाराजा. आणि आज या जगामध्ये जी युद्ध परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराजा त्या वृत्तीचो आणि त्या विचारांचो नायनाट कर रे महाराजा. आणि आमच्या नाटकात महाराष्ट्र मंडळामध्ये सामावून घे रे महाराजा. महाराजा लवकर बोललंस ऐकल्यानंतर देव तुझाच ऐकत रे बाबा. माका सांग जन्मा बोलत काय बाजू गिरवीचे भोंगे वाजवते काय रे? माहित नाही करता नाही. तुला आडी आतमध्ये घे पहिली. चला पोरांनो घराला घालून झाला. हो. आता नारळ फुटून घेऊया ना. हो. ए मागे वा. सगळ्यांना पाठांतराप्रमाणे मिळणार नारळ. अरे हवरटपणा करू नका रे. जय भद्रकाली. पहिल्या फटक्यात फुटलो. पुढे करता माय. आण इकडे आण खोबरं इकडे आण. हावराटपणा करू नका. सगळ्यांना मिळणार आहे खोबरं. मास्तरांनो घराला घालून झाला. हो. खोबरा खाऊन झाला. हो. चला मग आता नांदीक सुरुवात करूया ना. चला एक साथ एक पाऊल पुढे.
बघला एक मराठी माणूस मागे राहिलो त्याका 2 मराठी माणसांनी पुढे आणल्यानी असला फक्त नॉर्वेतच होता. चला चल नांदीला सुरुवात करूया. एक साथ नांदी शुरू करेंगे. शुरू कर. प्रभु पदास नमित दास प्रभु पदास नमित दास मंगल मात्रास्पदास मंगल मात्रास्पदास प्रभु पदास नमित दास प्रभु पदास नमित दास प्रभु पदास नमित दास प्रभु पदास नमित दास. चला आता हॅलो हॅलो